की बहिणींना लाडक्या ताईंनो 17वा हप्ता या ठिकाणी वाटपाबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। लाभार्थी यादी या ठिकाणी अपडेट झालेली आहे, जाहीर झालेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार, कुणाला नाही भेटणार यानुसार बघा 20 तारखेनुसार सगळ्या गोष्टी ठरत असतात आणि या लाभार्थी याद्यामध्ये जर तुमचे नाव असतील तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचे पैसे भेटत असतात लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो बघा खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर 15 तारीख लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही हे गोष्ट चेक केलं जातं। 15 ते 20 तारखेपर्यंत लाडक्या ताईंनो ह्या सगळ्या गोष्टी अपडेट असणं खूप गरजेचं असतं, कारण की 20 तारखेपर्यंत या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी बनत असतात। प्रत्येक महिन्यात तुम्ही म्हणत असाल की सर प्रत्येक महिन्यामध्ये याद्या बदलतात का? हो बदलतात लाडक्या ताईंनो, प्रत्येक महिन्यामध्ये याद्यामध्ये बदल होत असतो, कारण स्क्रुटिनी असते, व्हेरिफिकेशन असतं, पडताळणी असतं, ते बॅकग्राऊंडला चालत असतं। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो या ठिकाणी तुमच्या स्क्रुटिनीनुसार 12वा हप्ता जसं बघा 12वा 13वा 14वा हप्ता बऱ्याच लाडकी त्यांना भेटला नव्हता, त्या याद्या अपडेट झाल्यानंतर 15वा हप्ता बऱ्याच लाडकी त्यांना भेटला, त्यानंतर बऱ्याच लाडके त्यांना 16वा हप्ता पण भेटला। म्हणजे प्रत्येक वेळेस या ठिकाणी याद्या अपडेट होत असतात आणि 15 तारखेपर्यंत परत सांगतो लाडके दोनो, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। डीबीटी जर तुमचं या ठिकाणी 15 तारखेपर्यंत ऍक्टिव्ह असेल तर लाडके दोनो त्या लाडके त्याला या ठिकाणी पैसे भेटत असतात। आता डीबीटी ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच काही अशा गोष्टी असतात त्या या ठिकाणी चेक केल्या जातात आणि त्या चेक केल्यानंतर पात्रता चेक केल्यानंतर तुम्हाला 20 तारखेपर्यंत जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी समोर येत असतात। तर लाडके दोनो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा, काय नेमकी बातमी असणार आहे, कुणाला पैसे भेटणार, सगळ्या गोष्टी सांगतो। चला सुरुवात करूया। 17वा हप्ता वाटपाबद्दल बऱ्याच लाडक्या ताईंना आता उत्सुकता लागली आणि बऱ्याच लाडक्या ताई आता टेन्शन मध्ये पण आल्या की सर हा हप्ता भेटणार आहे का नाही, गुरुदादा हे हप्ता आम्हाला भेटणार आहे का नाही, कारण की जवळजवळ 2 महिन्याचा गॅप पडायला लागलाय, 2 महिन्याचा गॅप पडायला लागलाय। आचारसंहिता चालू आहेत, निवडणुका चालू आहेत, सगळे ठिकाणी चालू आहेत। निवडणूक आयोगाचा पण आदेश आलाय की बाबा आचारसंहितामुळे पैसे थांबवू नका। मग काय नेमका प्रॉब्लेम कुठे येतोय, या ठिकाणी जीआर पण काढून टाकलाय, जीआर काढलाय, आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाही म्हणतात, मग पैसे थांबलेत का, कशामुळे प्रॉब्लेम यायला लागलाय, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लाडक्या बहिणी या ठिकाणी विचारत आहेत लाडके जण। त्याच्यामुळे सरकारला बघा आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करत आहोत किंवा तुम्ही जे म्हणत आहे ते सरकारपर्यंत आम्ही पोहोचवायचं काम करतो। तर सरकार मायबाप डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे, ज्या याद्या या ठिकाणी आता जाहीर झालेल्या आहेत त्या याद्यानुसार डायरेक्ट आता लवकरात लवकर या आठवड्यामध्ये वितरण सुरू करा। आता जास्त वेळ वाट बघायला लावू नका, लाडक्या बहिणींना या ठिकाणी नाराज करू नका। या येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार ते शनिवार पर्यंत तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा लवकरात लवकर वितरण करायला पाहिजे, असं मी तुमचा गुरुदादा या ठिकाणी सरकारकडे मागणी करत आहे। तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये लाडके जण सांगायचे। बघा लाभार्थी यादी आता कसं नाव चेक करायचं हे सगळं सांगतो लाडके जण। लाभार्थी याद्यामध्ये नाव कसं चेक करायचं, जिल्ह्यानुसार असेल किंवा काय असेल, इंडिव्हिज्युअली पण आपण नाव चेक करू शकतो किंवा काय तुम्हाला करायचं ते सगळं सांगतो लाडके जण, काळजी करू नका। त्याचबरोबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत लिस्ट, आज 20 तारीख आहे बघा, लागलेली आहे। आचारसंहिता बद्दल काय झालं तर आचारसंहिता बद्दल तुम्हाला सांगतो लाडके जण, आचारसंहिता चालू आहेत पण आचारसंहिताचा लाडक्या बहिणीवर काही परिणाम पडणार नाही। हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे। त्याच्यानंतर 17वा 18वा हप्ता एकत्र भेटणार का, आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की सर 2 महिन्याचा संपायला लागले, 17वा 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे। हो लाडक्या जणो, हे मी तुम्हाला अगोदरपासूनच म्हणतोय। आता सगळ्यांना या ठिकाणी वाटायला लागलं की बाबा गुरुदादा जे म्हणत होता अगोदर ते बरोबर होतं। ते लाडक्या जण आता विश्वास पटायला लागला का, मी ज्यावेळेस 3000 रुपये म्हणत होतो की 3000 भेटायला पाहिजे, 3000 भेटायला पाहिजे, त्यावेळेस बऱ्याच लाडक्या ताईंना वाटलं की बाबा सर 3000 भेटणार नाहीत, काही उगाच तुम्ही बोलतात, काय होणार नाही। पण लाडक्या जण आता सगळेजण म्हणायला लागलेत, आपला व्हिडिओ बघून आता सगळेच बाकीचे पण म्हणायला लागले की 3000 भेटायला पाहिजे। हे गोष्ट मी अगोदर म्हणत होतो, त्यावेळेस बरेच जणांनी ऑपोज केला, पण आता सगळ्याला समजलं असेल लाडक्या ताईंनो का मी म्हणत होतो। तर लाडक्या ताईंनो बघा हा गुरुदादा भविष्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला ते मी आधीच सांगत असतो लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे एक गोष्ट अजून एक सांगतोय तुम्हाला, आचारसंहिता चालू आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम वेगळा आहे। लाडक्या बहिणीला हप्ता का भेटत नाही त्याचा थोडा प्रॉब्लेम वेगळा आहे, ते तुम्हाला मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल, काळजी करू नका। पण चला आजचा व्हिडिओ त्याच्याबद्दल नाहीये, आजचा व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे की लाभार्थी याद्यामुळे नेमकं काय होणार आहे, लाभार्थी यादी वगैरे काय आपल्याला चेक कसं करायचं, आपलं नाव वगैरे सगळं सांगतो। तर बघा 17वा हप्ता कुणाला मिळणार आहे, याद्या नेमकं काय जाहीर झाल्या ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिली यादी या ठिकाणी जिल्ह्यानुसार वितरित होत असते, म्हणजे जिल्ह्यानुसार त्या महिला व बालविकास विभागानुसार ती यादी जाहीर होत असते किंवा त्यांच्याकडे ती यादी येत असते। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस महिला व बालविकास विभागाकडे म्हणजे जिल्ह्यानुसार याद्या येतात त्याच्यानंतर त्या जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी
पुढे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारला किंवा मंत्रिमंडळाला पाठवावं लागतात आणि त्याच्यातून सगळ्या ठिकाणी हे पैसे या ठिकाणी वाटप होत असतात. तर जिल्ह्यानुसार याद्या आलेल्या आहेत. आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर आम्ही नाव कसं चेक करायचं, आम्हाला ते याद्या पाहता येत नाहीत. तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरलेला आहे किंवा ज्या लाडक्या ताईंनी ऍप नारी ऍप वरून फॉर्म भरला असेल किंवा ऑफलाईन फॉर्म भरला असेल, काळजी करू नका लाडक्या ताईंनो. जरी तुमचं लॉग इन होत नसेल तुम्हाला तरी काळजी करायची गरज नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे पाहता येणार आहेत. परत सांगतो लाडक्या ताईंनो, जरी तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणत असतील की आमच्याकडे तसे काही लिस्ट आलेले नाहीयेत, आम्हाला काही माहिती नाहीये, तरी लाडक्या ताईंनो काळजी करू नका. तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभाग या अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडे ते याद्या आलेल्या आहेत. तुमचं नाव, तुमचं इंडिव्हिज्युअल नाव तुम्ही ते सगळे सांगून या ठिकाणी व्हेरिफिकेशन करू शकतात. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. तुमच्या ज्या लाडक्या बहिणी असतात, लाडक्या बहिणीचे जे फॉर्म असतात ते फॉर्मच्या वेळेस काय पाहिजे, ते स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. स्टेटस अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला डायरेक्ट हप्ता बंद होणार आहे. त्याच्यामुळे स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. जर रिजेक्ट झालं, पेंडिंग मध्ये गेलं, रिव्ह्यू मध्ये गेलं तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये. पेंडिंग याचा अर्थ असा होतो, कुणाचं असं स्टेटस आहे का जे पेंडिंग मध्ये पडले, रिव्ह्यू मध्ये गेले, त्याचा अर्थ असा होतो की त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो बघा, आता लक्षात घ्या, फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड चेक करायचंय. 16वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का? 16वा हप्ता भेटला असेल लाडक्या ताईंनो, आता बिलकुल काळजी करायची गरज नाहीये. 17वा हप्ता तुम्हाला भेटणार, 100% भेटणार. पण आता तुम्ही म्हणताल की सर 3000 भेटणार आम्हाला का? तर लाडक्या ताईंनो अजून परत सांगतोय, तसा GR अजून आलेला नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात ते सांगायलोय. GR अजून आलेला नाहीये, फक्त 1500 रुपयाचा GR तुम्हाला आलेला आहे. म्हणून 17वा हप्त्याचा तुम्हाला वाटप होईल, पण 18वा हप्ता आपल्याला सरकारने टाकावा अशी आपण मागणी करत आहोत. बघा, तुम्ही या मागणीला सहमत आहेत का? कारण की 2 महिन्याचा गॅप पडलाय. जवळजवळ मागचा पण हप्ता अजून भेटला नाहीये, या महिन्याचा पण हप्ता भेटलेला नाहीये. जर अजून पुढच्या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये जर हप्ता नाहीच भेटला तर 3 महिन्याचे बघा या ठिकाणी गॅप पडणार आहे. तर मग सरकार पुढच्या वेळेस पण एकच महिन्याचा जर हप्ता दिला तर 2 महिन्याचे 3000 रुपये तुमचे ऑलरेडी कटणार आहेत. जसं मागच्या वेळेस 12वा, 13वा, 14वा हप्ता 26 लाख लाडक्या ताईंना भेटला नाहीये, त्या स्वरूपात असं तुम्हाला परत होईल लाडक्या ताईंनो की तुमचे हप्ते परत बंद होऊन जातील. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. 3000 रुपये तुम्हाला अकाउंटला यायचे असतील तर सर्वांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. फक्त मलाच नाही, जे कोणी युट्यूबवर व्हिडिओ बनत असतील, जे कोणी टीव्हीवर व्हिडिओ बनत असतील, कोणी जे आमदार खासदार असतील, पक्ष असतील, त्या सगळ्यांना आपल्याला सपोर्ट करावा लागणार आहे. कारण की 3000 रुपये आपल्याला यायला पाहिजे. त्याचबरोबर बघा, डीबीटी ऍक्टिव्ह नंतर EKYC पूर्ण केली आहे का? बघा, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, हे जे हप्ते ते EKYC शिवाय येतील याच्याबद्दल काळजी करू नका. पण EKYC करून घ्या. ज्यांच्या EKYC बाकी आहे, ज्यांचे अपडेट करायचे बाकी आहेत, लवकरात लवकर करून घ्या. फक्त 8 ते 9 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 9 दिवसानंतर परत कोणची मुदतवाढ होणार नाहीये. परत हात जोडून कळकळीची विनंती लाडक्या ताईंनो, EKYC सर्वांनी करून घ्या. आणि बघा, अजून एक महत्त्वाची, रेशन कार्डवर 2 महिला पाहिजेत. फक्त 2 महिन्याच्या पेक्षा जास्त असतील तर लाभ भेटणार नाहीये. काळजी करू नका लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, खरंच तुम्हाला 3000 रुपये हवेत का? कारण की तुम्ही म्हणत असाल की सर हो आम्हाला पाहिजेत, मग आपण काय करणार आहेत? तर लाडक्या ताईंनो, आपण मागणी करावी लागणार आहे. आपण मागणी केली, आपण जर आवाज उठवला, आपण जर बोललो व्हिडिओमध्ये, तर या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचेल. आपण जर शांत बसत राहिलो, हातावर हात गप्प ठेवून बसलो तर काहीच होणार नाहीये. कुणीच आपल्यासाठी लढणार नाहीये. आम्ही पुढाकार घेतलाय, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.